नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. हे बघा मी अंड्याचं कालवण करते. 3 बैद्याचं कांदा टमाटा कापले पडले साखर. आता मी तेल 2 पळी आपलं तेल टाकायचं. हे 2 कांदे घेतले मिडियम साईजचे ते टाकते. अंड्याचं मी कालवण करते. आधी अंड्याची चटणी करायची, त्यातच फोडून अंड्याचं कालवण करते. बघा करते. हे हातातून हलवायचं असं व्यवस्थित. कांदा चांगला आपला लाल भाजून द्यायचा व्यवस्थित. हे बघा आता कांदा आपला मस्त आता कलर चेंज झालाय, भाजलाय, तेलामध्ये तळूया आपण. आता मी ह्याच्यात टमाटर टाकते 2 मिडियम साईजचे. आता हे पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचं टमाटर. आता मी ह्याच्यात मसाले टाकते. बघा आमचा घरगुती घाटी मसाला 1 चम्मच. हळद टाकते. हळद टाकते अर्धा चम्मच. मीठ टाकते. हे मी आधीच टाकते. असं हलवायचं व्यवस्थित. असं व्यवस्थित हलवायचं. हळद चटणी मीठ टाकलं मी सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं. अशा नंतर आपण 5 मिनटं कांदा टमाटर जरा शिजून घ्यायचं. बघा मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलंय अशा पद्धतीनं. आता ह्याच्यात बैदे टाकणार आहे. अंडे तुमच्या मनाने 4 5 2 किती पण करू शकता, पण मी 3 घेतले. हे आपण मिक्स करायचं सर्व व्यवस्थित. अशा पद्धतीनं मिक्स करायचं. अंड्याची चटणी असं पण आपण खाऊ शकतो. चपाती संग, भाता संग, डाळ भाता संग तोंडी लावू शकतो. पण मी आता याचं कालवण करणार आहे. हे बघा 1 ग्लास पाणी घेतलं मी टाकणार याच्यात. हे सगळं मिक्स करून हे असं मिक्स करायचं. मिक्स करून हे आपण झाकण ठेवायचं, शिजू द्यायचं 10 मिनटं. चला आता आपण बघूया. हे बघा आपलं कालवण झालंय मस्त अंड्याचं. अशा पद्धतीनं करायचं.
थोडंसं पीठ लावायचं, भाकरीचं, ज्वारीचं म्हणा, ज्वारीचं नसेल तर गव्हाचं पण लावू शकता. थोडंसं पीठ असं पाण्यात हे करून टाकायचं. हे बघा मी आता वरून कोथिंबीर टाकते. आपलं कालवण झालं टाकायचं. अशा पद्धतीने करायचं. भातासंग पण खाऊ शकतो, चपाती संग पण. अंड्याचं कालवण असं मस्त असं झाले. अशा पद्धतीने अंड्याचं कालवण करायचं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.